नवी दिल्लीतून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे। दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। तर प्रयागराज कुंभमेळ्याला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर येत होती। ती ट्रेन पकडण्यासाठी प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली। तर गुदमरल्यासारखं होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध देखील पडले। त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। पायऱ्यांवर बूट, चप्पल आणि कपडे विखुरलेले स्पष्ट दिसत होते। मृतांमध्ये 9 महिला, 4 मुलं आणि 5 पुरुषांचा समावेश आहे। आराम से भगदड़ हुआ। एक मिनट, आराम से उनसे उनकी मौत हो गई। किसकी मौत हो गई है? आप लोग पता नहीं कितने लोग कहाँ से आ गए और हाँ, सब ऑन है, धक्का देते हुए जा रहे थे। तो रेलवे पुलिस नहीं थी क्या वहाँ पे? पुलिस नहीं थी। कोई पुलिस वाला नहीं था वहाँ संख्या थी आपके हिसाब से? आपके हिसाब से लाखों में संख्या। आणि आता बातमी आहे या संदर्भात संजय राऊतांनी केलेल्या दाव्याची। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा नव्हे तर 120 ते 150 लोकांचा मृत्यू झालाय, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केला। लोक ट्रेनचे दरवाजे तोडून आत जातायत, सरकार काय करतंय, मोदीजी काय करतायत, असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारला। दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले। सरकारी आकडा 30 आहे। माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत। हा माझा आकडा आहे। सरकार आकडा लपवत आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। दिल्ली रेल्वे स्टेशनवरचे चेंगराचेंगरीचं कारण समोर आलंय। रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची 1500हून अधिक तिकीटं विकली। यामुळे शेकडो लोक प्लॅटफॉर्मवर जमू लागले। काही एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत होत्या, त्यामुळे त्यांचे प्रवासीही प्लॅटफॉर्मवर वाट पाहत होते। यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं कारण समोर आलं। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या प्रति मनापासून सहानुभूती आहे, असं ट्विट मोदींनी केलंय। दिल्लीतील चेंगराचेंगरीवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधलाय। या घटनेने रेल्वेचं अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे। प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती, असं देखील राहुल गांधी म्हणाले। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील दुःख व्यक्त केलंय। सोबतच सरकारवर आरोप केलाय। मृत्यू प्रकरणामध्ये सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह असल्याचं त्यांनी म्हटलंय। नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं धक्का बसलाय। या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो, असं त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय। मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयाने मराठी तरुणावर हल्ला केला। रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे। तर बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार घेतली नाही, असा आरोप मराठी तरुणानं केला। आणि हा बघा कशा येतात अंगावर, त्या मित्राचं डोकं फोडून पळाला आणि आता त्याची हे डोकं। मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली आहे। मराठी माणसावर हिंदीत बोलण्याची जबरदस्ती करण्यात आली। रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा हा मराठी द्वेष समोर आलाय। ठाकरे कार्यकर्त्यांनी या मॅनेजरचा माज देखील उतरवला। सर मैंने आपको बोला मराठी आएगा, मैं बोलूंगा ये नाही बोललास तू। आणि तुझ्या पाठी जो होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून।
का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपकचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे. माफी हात जोडून माफी माग, हात जोडून. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा जनरल मॅनेजर आरोपी हितेश मेहताला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. मेहतावर बँकेच्या तिजोरीमधून 122 कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे. कोविडपासून तो पैशांचा अपहार करत असल्याचं आरबीआयच्या चौकशीत समोर आलंय. लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे. तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड्स देखील तपासले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करावा लागणार आहे. मुंबई गोवा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. तर मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो. पण आता कोकण एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 6 तासांवर पूर्ण होणार आहे. तर या एक्सप्रेस वेचं काम 95% पूर्ण झालंय. जीबी सिंड्रोममुळे आणखी एक बळी गेलाय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालाय. रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर एक जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. जीबीएस आतापर्यंत 124 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर पुण्यामध्ये आज नव्याने जीबीएसचा एक रुग्ण सापडलाय. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या 208 वर पोहोचली आहे. त्यातील 181 रुग्णांचे जीबीएसचे निदान झालंय. धाराशिव जिल्ह्यातील 1100हून अधिक विद्यार्थ्यांना आरटी प्रवेशाची लॉटरी लागलेली आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवर मात्र पात्र विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गामध्ये मोफत प्रवेश दिला जातो. तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय. धाराशिवच्या युवकांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या अनुषंगाने पुण्यातील सिम्बॉयसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. आणि आता एक महत्त्वाची बातमी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश पौन याला अटक केली आहे. 122 कोटींच्या घोटाळ्यातील 70 कोटींचा सुगावा लागलाय. एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर आपण या क्षणाची महत्त्वाची अपडेट पाहतोय. एक आरोपी काल अटकेत होता आणि आता दुसऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते. रोडीज ॲडव्हेंचर क्लबने आयोजित केलेल्या दुचाकी रेसचा थरार पुणेकरांनी अनुभवला. तर होळकरवाडीमध्ये झालेल्या रेसमध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, सातारा, सांगली आणि यवतमाळ त्याचप्रमाणे रायगड येथून जवळपास 150 रायडर्स सहभागी झाले होते. ही दुचाकीची रेसची महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नोंद झाली आहे. महाकुंभ प्रयाग योग पुण्य आले आपल्या दारी या कार्यक्रमाचं नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आलं. प्रयागराजला जाऊ न शकणाऱ्यांसाठी संगमातून 1 लाख लिटर पवित्र जल नागपुरात आणलं गेलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गंगाजल पूजन करून महाआरती पार पडली आहे. उपराजधानी नागपुरात बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. तर पद्मावती नगरच्या मैदानात मोठ्या संख्येने बंजारा बांधवांनी आरती आणि पूजन केलंय. यावर्षी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरणाचं आयोजन करण्यात आलं. बातमी सांगलीतून. सांगलीच्या जत तालुक्यातील
बिरुळमध्ये ग्रामदैवत श्री काल भैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। या निमित्ताने भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली आहे आणि त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला। यावेळी गुलालाची उधळण करत चांग भलचा गजर देखील पाहायला मिळाला। पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपी DRDOचा माजी संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर विरोधात आरोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर करण्यात आलाय। आरोप निश्चित करून लवकरात लवकर खटला सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। अमेरिकेने आणखी 119 भारतीयांना परत पाठवलंय। भारतीयांना बेड्या घालून अमेरिकेने हद्दपार केलं तर शनिवारी रात्री 11:30 अमेरिकेच्या हवाई दलाचं ग्लोब मास्टर हे विमान अमृतसर विमानतळावर उतरलंय आणि या सर्वांची 5 तास पडताळणी करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्यांना घरी सोडण्यात आलंय। विक्की कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे। छावाने पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली होती तर छावाने दुसऱ्या दिवशी 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवलाय। त्यामुळे फक्त 2च दिवसांमध्ये छावा चित्रपटाने 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केला। महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये भीषण आग लागली आहे। यामध्ये अनेक टेंट जळून खाक झालेत। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू झालंय। सध्या या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। आगीचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। राज्यात तापमानातील तफावत वाढली आहे, त्यामुळे उन्हाचा चटका देखील जाणवतोय। राज्यात कमाल तापमान 35 पार असल्याने उन्हाच्या झळा बसतायत। पहाटे गारठा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र उकाड्याने घाम निघतोय। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटलेत। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकाटे यांच्या विरोधात निदर्शनं करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला। राज्यात अनधिकृत कबूतरखान्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। आंदोलनाची सुरुवात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील नारळी बाग मधून करण्यात आली आहे। यावेळी कबूतर जा 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 आणि वॉकेथॉनच्या आशयाखाली मनसेने या आंदोलनाची हाक दिली आहे। उल्हासनगरमध्ये शासनाची 108 ही रुग्णवाहिका रुग्णांच्या मृत्यूचा सापळा ठरते तर मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णवाहिका 3 तास उशिरा पोहोचल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना नीट वागणूक मिळत नसून त्यांचा मनमर्जी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। अमरावतीत महावितरणाकडून तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या। ग्राहकांकडे 66 कोटी 92 लाख रुपयांचं बिल थकीत असल्याने त्यांची पडताळणी सुरू आहे। तसंच महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदारांचे दंड आणि व्याज माफ केले जाणार आहे। 31 मार्च पर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला NCD कडून उर्वरित 48 कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत। त्यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या थकीत FRPचा मार्ग आता मोकळा होणार आहे। या निर्णयामुळे कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। बातमी सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्गच्या अलायन्स एअरची चिपी मुंबई विमान सेवा ही 3 महिन्यांपासून बंद आहे। त्या पाठोपाठ फ्लाय 91 या विमान कंपनीच्या हैदराबाद आणि बेंगलोरच्या सेवाही बंद करण्यात आल्या। त्यामुळे विमानतळ कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या जातात, मात्र या सोयी सुविधांबाबत समस्या उद्भवल्यास प्रतिसाद दिला जात नाही। त्यामुळे महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती सुरू केली आहे। यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होते। या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 4 कोटी 31 लाखांचा कृती आराखडा मंजूर केला। यात तब्बल 1 कोटी 16 लाख 70 हजार रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार।
कोथरूड परिसरामध्ये डुकरांच्या मृत्यूचं सत्र थांबण्याची चिन्ह नाही आहेत, तर मागील 2 दिवसात पुन्हा 15 डुकरांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजनांवर भर दिला जातोय. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झालाय. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे तेल बाजारात विकलं जायचं. नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकलाय. कामावर मद्यपान करून येतो म्हणून मालकाने व्यसनी चालकाला कामावरून काढून टाकलं. या रागातून खापरखेडा विद्युत केंद्रातील डोझर चालकाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. तर ललित वस्त्राने असं आत्महत्या करणाऱ्या डोझर चालकाचं नाव आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील खत गव्हाणमध्ये ऊसतोड मजुराचा मृतदेह आढळलाय. तर गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय. मुकादमाच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय. तसंच त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावच्या चोपडा तालुक्यातील उमरठी गावामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झालंय. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांचं पथक गेलं होतं. त्यानंतर गावातील काही व्यक्तींनी पोलिसांवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे एक कर्मचारी देखील जखमी झाला. साताऱ्यातील कराडमध्ये 100 एकर ऊस जळून खाक झालाय. कराड तालुक्यातल्या कोपर्डे हवेलीत ऊसाच्या शेताला आग लागली आहे. या आगीमध्ये सुमारे 100 ते 150 शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याची माहिती समोर येते. 3 तास ऊसाचं शेत पेटलं होतं, त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर डबल डेकर स्लीपर बसला आग लागली होती. बसमध्ये 52 प्रवासी होते. बहुतांश प्रवासी हे झोपले होते. आगीचे लो पाहून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ झाला आणि ड्रायव्हरने पटकन बस थांबवली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान यात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. भिवंडीतील राहणार ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका कपडा साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. तसंच या आगीच्या विळख्यामध्ये आणखी 3 गोदामही सापडली आहेत. सोलापुरात हैदराबाद महामार्गावर बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत. सोलापुरातून हैदराबादकडे जाणाऱ्या बलकर वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. पिंपरी चिंचवड मधील दळवी रेल्वे उड्डाणपुलावर 4 चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात 6 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी 4 चाकी चालकास ताब्यात घेतलं असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता एक अपघातासंदर्भातली धक्कादायक माहिती समोर येते. अहिल्यानगरमधून अहिल्यानगर पुणे महामार्गावर टँकर उलटल्याची माहिती समोर येते. टँकर उलटल्याने हजारो लिटर डिझेल रस्त्यावर पडलेलं आहे. डिझेल घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड पाहायला मिळते. तर नगर पुणे रोडवर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अहिल्यानगर पुणे महामार्गावरची ही दृश्य आहे. या ठिकाणी टँकर उलटलेला आहे आणि टँकर उलटल्याने हजारो लिटर डिझेल हे रस्त्यावर पडलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे हे डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे. एकीकडे मदत कार्य सुरू आहे प्रशासनाचं आणि दुसरीकडे नागरिकांची गर्दी या ठिकाणी डिझेल घेण्यासाठीची आपण पाहू शकतो. महिलांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक महिला दारू पितात ते? नुकताच एक सर्वे समोर आलाय. पाहूयात या सर्वेमध्ये नेमकं काय समोर आलंय. हुई महंगी बात ही शराब के थोड़ी थोड़ी पिया करो.
थोडी थोडी कशाला, आता डायरेक्ट बाटलीच तोंडाला. आता खच्या ग्रुपच्या मेंबरची संख्या वाढली आणि त्यात भर पडली मोठ्या प्रमाणावर महिलांची. बराबर झूम शराबी झूम बराबर झूम. मंडळी, नुकताच एक सर्वे झालाय. सर्वे ती बी केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब मंत्रालयानं केलाय. सर्वे बी साधा सुद्धा नाही बरं का. तर कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला दारू पित्यात यावर होता बघा सर्वे. आणि ती सर्वे आलाय आता समोर. बघूया, एक नजर टाकूया सर्वेवर. पहिला नंबर हाय आसामचा. इथं 26.3% महिलांचं दारूवर प्रेम. दुसऱ्या नंबरवर मेघालय. इथं 8.7% महिला दारू पितात. आणि तिसऱ्या नंबरवर आहे अरुणाचल प्रदेश. इथं 3.3% महिलांना दारू आवडते. थोडक्यात काय तर खच्या ग्रुपच्या मेंबरची संख्या वाढलीच म्हणून समजा. ज्याला आवड ती काढतंय प्यायला सवड. पण एक मात्र महत्वाचा मुद्दा आहे इथं, काहीही करा पण तब्येत मात्र सांभाळा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.